नमस्कार सर्वांना मित्रांनो, यावर्षी 2025-26चे जे ॲडमिशन होणार आहे 11वीचं, तर त्यासाठी आपल्याला डिटेल प्रोसेस काय आहे, डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल। तर बघा, आपण सुरुवातीला हा GR तुम्हाला दाखवतोय मी। GR मध्ये काय दिलं त्यांनी, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 11वीचे ॲडमिशन जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत, बरोबर। तर यामध्ये आपण काय करतो, डायरेक्ट शासन निर्णय जो आहे त्यावरती जातोय। तर यामध्ये बघा, शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। तर ही ऑनलाईन जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने आणि गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे। त्यामुळे ती जी प्रोसेस असेल ती प्रोसेस कशा पद्धतीने असेल हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतोय। यानंतर खाली त्यांनी दिले बघा, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजेच काय की राज्यातील सर्व उच्च माध्यमिक, ज्यामध्ये कला असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, म्हणजे काय कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेच्या ज्या उच्च माध्यमिक शाळा आहेत, त्यानंतर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आहेत किंवा वरिष्ठ महाविद्यालय आहेत, यांच्याशी सर्व संलग्न जे शाखा आहेत त्यांचे 11वीचे जे ॲडमिशन असेल ते शासनाच्या निर्णय जे असतील त्या शासनाच्या निर्णयामधील तरतुदीनुसार होतील, बरोबर। यामध्ये आणखी आहे राज्यातील अल्पसंख्याक दर्जाचे जे माध्यमिक कॉलेज, उच्च माध्यमिक कला, वाणिज्य आणि विज्ञान चे कॉलेज जे आहेत त्यांचंसुद्धा हे शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत, बरोबर। यामध्ये सर्व जे 11वीचे ॲडमिशन आहेत ते केंद्रीय पद्धतीने आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत, बरोबर। फक्त HSVC जे व्यावसायिक प्रवेश असतील ते ऑफलाईन पद्धतीने होतील, बरोबर। यानंतर खालचा पॉईंट आहे बघा 4 नंबरचा। तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण माहिती जी असणार आहे ती माहिती ऑनलाईन पोर्टलवरती आपल्याला अपलोड होणार आहे आणि आपल्याला तिथे गुणवत्तेच्या आधारे म्हणजे गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होणार आहेत, बरोबर। यानंतर त्यांनी थोड्याशा खाजगी व्यवस्थापन म्हणजे काय, जे शाळांचे जे महाविद्यालयाचे जे थोडेफार वेगवेगळे रूल्स असतील, त्यांनी काही अडचण वगैरे आणली तर त्यासाठी त्यांनी रूल्स दिलेले आहेत। यानंतर खाली बघा, विद्यार्थ्यांसाठी काय आहे, विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे काय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्हीपैकी कोणत्याही शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, 10वीचा निकाल लागल्यानंतर हे ॲडमिशन म्हणजे उद्या 19 तारखेला ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे, बरोबर। यामध्ये काही जर पॉईंट्स माझ्याकडून हुकत असतील किंवा मिस आउट होत असतील तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पाहू शकता, तुम्हाला वाचू शकता यामध्ये काय पॉईंट्स आहेत ते। यानंतर बघा, जे विद्यार्थीचे ॲडमिशन असणार आहेत मित्रांनो ते असणार आहेत बघा जन्म दिनांकानुसार, बरोबर, प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर समान गुणवत्तेचे जे 2 विद्यार्थी असतील तर जन्म ज्याचा लवकर झालेला आहे त्याचं प्राधान्य जास्त असणार आहे मित्रांनो, बरोबर। यानंतर अल्पसंख्याक कोटा आहे मित्रांनो, अल्पसंख्याक कोटा मधून कसे ॲडमिशन होतील, 50% ॲडमिशन जे आहेत ते अल्पसंख्याक कोट्यामध्ये असणार आहेत। यामध्ये बघा, पहिल्या 3 फेऱ्यापर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील जागा कोणालाही दिले जाणार नाही, ते अल्पसंख्याक कोट्यामध्येच राहणार आहे। त्यानंतरची जर फेरी असेल तर त्यांना त्यामध्ये तुम्ही दुसरे पण विद्यार्थी तिथे ॲड करू शकता। त्यानंतर आहे व्यवस्थापन म्हणजे काय, मॅनेजमेंट कोटा। तर मॅनेजमेंट कोट्यामध्ये 5% जागा आरक्षित असणार आहेत। त्यानंतर आहे इनहाऊस कोटा, इनहाऊस कोट्यामध्ये 10% जागा आरक्षित असणार आहेत, बरोबर। यामध्ये बघा कोणत्या बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळांना इनहाऊस कोटा लागू असणार आहे, बरोबर। यानंतर बघा खालचा आहे, विद्यार्थ्यांनी जो पसंतीक्रम द्यायचा आहे किंवा जे प्रवेश रद्द करायचे किंवा प्रवेश न घेतल्यास जे तुम्हाला काही म्हणजे ॲडमिशन काढून घ्यायचे ते सगळं कार्यपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, बरोबर। यामध्ये बघा त्यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरता प्राधान्यक्रम भरताना किमान 1 प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल 10 पसंतीक्रम भरता येतील। म्हणजे तुम्हाला फक्त 10 कॉलेजचे नावं किंवा 10 कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे, 10 पैकी एका कॉलेजला तुम्हाला नंबर लागेल, बरोबर। तर मित्रांनो, कॉलेज जेव्हा तुम्ही फिलआउट करणार आहात, भरणार आहात तर व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा खालचा जो पॉईंट आहे 14.2, त्या बघा प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या शाळा ज्या असतील, जर झालेल्या प्रवेश विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल, बरोबर। यानंतर मित्रांनो बघा, जे खालचे पॉईंट्स आहेत, थोडासा व्हिडिओ फास्ट होत आहे तर खालचे पॉईंट तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। त्यानंतर बघा,
यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की तुम्हाला जे मूळ कागदपत्र आहेत ते प्रॉपर मूळ कागदपत्र तुम्हाला पाहिजेत. तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वगैरे बनवून घेताय तर तुमच्यावरती तिथे गुन्हे दाखल केले जातील. बरोबर. यानंतर प्रवेश घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला असायला पाहिजे विद्यार्थ्याचा. विद्यार्थ्याचा नसेल तर वडिलाचा जातीचा दाखला जो आहे तो आरक्षित प्रवर्गाकरता ग्राह्य धरता येईल. म्हणजे तुमचा नसेल तर वडिलांचा जातीचा दाखला सुद्धा चालणार आहे मित्रांनो. बरोबर. यानंतर 15 नंबरचा जो पॉईंट आहे, 15 आणि 16 नंबरचा पॉईंट काय की बाबा ज्यामध्ये नियमित फेऱ्या जेव्हा संपतील तर तुम्हाला सर्वांसाठी खुला म्हणजे ओपन फॉर ऑल या विशेष फेरीमध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा असल्यास तिथे ॲडमिशन घेता येईल मित्रांनो. आणि तुम्हाला याच्यासाठी फीज असणार आहे 100 रुपये मित्रांनो. बरोबर. आरक्षण संदर्भात सूचना आहेत मित्रांनो. यामध्ये आरक्षण कोणत्या कोणत्या पद्धतीने असणार आहे. सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, अल्पसंख्याक कोटा असणार आहे, व्यवस्थापन कोटा आहे, इन हाऊस कोटा आहे. बरोबर. त्यानंतर मित्रांनो बघा यामध्ये तुम्हाला खेळाडूसाठी सुद्धा वेगळा कोटा असणार आहे. खेळाडूसाठी आहे, प्रकल्पग्रस्तासाठी आहे. तर बघा इथे दिलंय समांतर आरक्षण धोरणानुसार सद्यस्थितीत महिलांसाठी 30% आरक्षण, दिव्यांगासाठी 4%, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तासाठी 2% आरक्षण असणार आहे. त्यानंतर आजी माजी सैनिक जे असतील किंवा खेळाडू वगैरे असतील त्यांच्यासाठी 5% आरक्षण मित्रांनो असणार आहे. बरोबर. या व्यतिरिक्त बघा समांतर आरक्षणाकरता राखीव जागा ज्या आहेत 4 फेरीपर्यंत त्या प्रवर्गाकरता आरक्षित ठेवण्यात येणार आहेत मित्रांनो. आणि यासाठी 100 रुपयाची जी फी आहे ती तुम्हाला 100 रुपयाची फी सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे. बरोबर. यामध्ये आणखी त्यांनी सांगितलं की 100 रुपयाची फी कशासाठी लागणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक फेरीच्या वेळेस इच्छुक उमेदवारांना प्रत्येक फेरीमध्ये सहभाग होण्याची सहमती दर्शवणे अनिवार्य राहील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती तिथे कंपल्सरी दाखवावं लागणार आहे. नंतर ज्यांना ITIला किंवा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचे असतील त्यांना कधीही ॲप्लिकेशन जे आहे ते विड्रॉल करू शकतात. त्याचीसुद्धा त्यांनी मुभा दिलेली आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन हे विड्रॉल करता येईल मित्रांनो. बरोबर. त्यानंतर बघा 11वीमध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसारच होणार आहे. बरोबर. हे लक्षात ठेवा. त्यानंतर संपूर्ण राज्याकरता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल. म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही ॲडमिशन घ्यायचे तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांची नावाची यादी शाखानिहाय कट ऑफ निहाय माहिती प्रकाशित करण्यात येईल मित्रांनो. बरोबर. यानंतर आहे जे खर्च. आता खर्चामध्ये तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, जर तुम्ही प्रवेश घेताय आणि प्रवेश तुम्ही 20 दिवसाच्या आतमध्ये जर रद्द केला तर तुम्हाला 5% रक्कम जी ॲडमिशन फी भरलेली आहे त्यातली 5% रक्कम तुम्हाला परत भेटेल. जर तुम्ही 40 दिवसाच्या आत केला तर 10% रक्कम भेटेल. आणि त्यानंतर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करताय तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा परत भेटणार नाही आहे मित्रांनो. त्यासाठी विचार करून सर्व गोष्टीची विचार करा आणि त्यानंतरच ॲडमिशन घ्या मित्रांनो. आणि 10वीचं जे वर्ष असतं, 10वी वर्ष आपण बोलतो खूप जास्त महत्त्वाचं असतं, तर खरंच मित्रांनो 10वीचंच वर्ष महत्त्वाचं असतं. 12वीपेक्षा 10वीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. बरोबर. 12वीच्या नंतर तर तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे, 10वी नंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. त्यासाठी त्यांनी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे मित्रांनो. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. इथे त्यांनी पब्लिश इथे नोटिफिकेशन्स वगैरे दिलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.